Life process in living organism part first. We know there are different life processes such as respiration, circulation, excretion, reproduction, control and coordination. And all these life processes require energy for their functioning. We get energy from different nutrients and these nutrients are classified into three types. हे जे पोषक घटक आहेत ते 3 प्रकारामध्ये विभागलेले आहेत. इथं पहिला जो आहे दॅट इज एनर्जी गिव्हिंग न्यूट्रियंट्स. सेकंड इज बॉडी बिल्डिंग न्यूट्रियंट्स अँड थर्ड वन इज प्रोटेक्टिव्ह अँड रेग्युलेटिंग न्यूट्रियंट्स. न्यूट्रियंट्स जे आहेत पोषक घटक ते 3 प्रकारामध्ये विभागलेले आहेत. एनर्जी गिव्हिंग न्यूट्रियंट्स, बॉडी बिल्डिंग न्यूट्रियंट्स अँड प्रोटेक्टिव्ह अँड रेग्युलेटिंग न्यूट्रियंट्स. एनर्जी गिव्हिंग न्यूट्रियंट्स कुणाला म्हणतो आपण? कार्बोहायड्रेट्स. वी गेट मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एनर्जी आवर डेली नीड इज सॅटिस्फाईड बाय कार्बोहायड्रेट्स. सो कार्बोहायड्रेट्स आर कॉल्ड ॲज एनर्जी गिव्हिंग न्यूट्रियंट्स. प्रोटीन्स जे आहेत त्यांना आपण बॉडी बिल्डिंग न्यूट्रियंट्स म्हणतो आणि व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स जे आहेत त्यांना आपण प्रोटेक्टिव्ह अँड रेग्युलेटिंग न्यूट्रियंट असं म्हणतो. आता या ठिकाणी आपण बघितलं की दीज आर द डिफरंट न्यूट्रियंट्स विच आर द सोर्सेस ऑफ एनर्जी अँड वी आर गेटिंग दिस एनर्जी फ्रॉम फूड स्टफ. बट ओनली फूड स्टफ इज नॉट सफिशियंट फॉर गेटिंग एनर्जी. इट रिक्वायर ऑक्सिजन ऑल्सो. आपल्याला ऑक्सिजनची सुद्धा गरज असते आणि मग ऊर्जा मिळवण्यासाठी ऑक्सिजनची जी गरज आहे ती कशा पद्धतीनं आपण भागवतो ते बघा. या ठिकाणी पुस्तकामध्ये तुम्हाला जी आकृती दिलेली आहे तिची नावं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. इथं आकृतीत दाखवलेली आहेत. याच्यानंतर आता ह्या ठिकाणी आकृतीमध्ये हा अल्व्हिओलाय भाग दाखवलेला दिसतोय तुम्हाला. या ठिकाणी अल्व्हिओलाय आपल्याला दिसतंय. आता ह्या अल्व्हिओलायचाच एक सेक्शन या ठिकाणी आपल्याला आलेला दिसून येतो. काय होतं नेमकं बघा की अल्व्हिओलाय जो आहे त्या अल्व्हिओलायमध्ये ऑक्सिजन आतमध्ये प्रवेश करतो. नाकाद्वारे जो हवा आतमध्ये घेतलेली आहे त्यातला ऑक्सिजन कुठंपर्यंत जातो? फुफ्फुसामधल्या अल्व्हिओलायपर्यंत जातो. तेव्हा फुफ्फुसामध्ये ब्लडमधून आलेला कार्बन डायऑक्साईड आपल्या नाकावाटे बाहेर पडतो. दॅट इज बॉडी लेवल रेस्पिरेशन. आता हा कार्बन डायऑक्साईड आपल्या बॉडीमध्ये आला कुठून? हे जे ब्लड आहे या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड युक्त दिसतंय आपल्याला. तर ही एक ब्लड व्हेसल आहे अल्व्हिओलाय शेजारी गेलेली आणि या ब्लडमधलं कार्बन डायऑक्साईडचं आणि ऑक्सिजनचं या ठिकाणी एक्सचेंज होताना आपल्याला दिसून येतं. तर हा ऑक्सिजन या ब्लडमध्ये मिक्स झाला, याला आपण प्युअर ब्लड म्हणणार आहे आणि कार्बन डायऑक्साईड युक्त जे ब्लड आहे त्याला आपण इम्प्युअर ब्लड म्हणणार आहे. अँड दिस ब्लड इज transported, that is oxygenated blood is transported to heart and from heart again it is passed to different part of body through aorta. ओरटाच्या माध्यमातून हे शुद्ध रक्त पुन्हा शरीराच्या वेगवेगळ्या भागांना पुरवलं जातं. आणि हे अशुद्ध रक्त कुठून आलं नेमकं बघा? अशुद्ध रक्त की डिफरंट पार्ट्स ऑफ बॉडी जे आहेत त्या डिफरंट पार्ट्स ऑफ बॉडीकडून आपल्या हार्टकडं आलं आणि पुन्हा हार्टकडून पल्मनरी व्हेन्समार्फत पुन्हा ते लंग्सकडं गेलं. दिस इज द डिऑक्सिजनेटेड ब्लड. अगेन दिस इज ऑक्सिजनेटेड, अगेन इट कम्स टू हार्ट, दॅट इज प्युअर ब्लड. आपण एरोबिक रेस्पिरेशन बघतो. इन दिस एरोबिक रेस्पिरेशन ग्लुकोज इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड टू गेट ATP मोलिक्यूल. एरोबिक रेस्पिरेशनमध्ये ग्लुकोजचं पूर्णपणे ऑक्सिडेशन होतं आणि आपल्याला ATP ऊर्जा समृद्ध मोलिक्यूल जो आहे तो आपल्याला या ठिकाणी रेणू मिळत असतो. तो कशा पद्धतीने मिळतो बघा की फूडस्टफ तर आपल्या शरीरामध्ये आहेतच, पण ऑक्सिजन जो आहे तो आपल्या पेशीपर्यंत कसा जाऊन पोचतो? तर श्वसनावाटे ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये गेला नाकातून, तो कुठे गेला? लंग्सकडे गेला. लंग्सपासून तो ऑक्सिजनेटेड ब्लड आपल्या हार्टपर्यंत गेलं. हार्टपासून ओरटामार्फत ते ऑर्गनकडे गेलं. ऑर्गन कुणाचे बनलेले असतात? टिश्यूजचे. आणि टिश्यू कुणाचे बनलेले असतात? सेलचे. आता आपण कोणता घटक बघतोय? सेल्युलर रेस्पिरेशन.
पेशी स्तरावरील श्वसन. आणि हे पेशी स्तरावरील श्वसन जे आहे ते 3 प्रकारामध्ये घडतं. दॅट इज फर्स्ट स्टेप इज कॉल्ड ॲज ग्लायकोलायसिस. आता या ठिकाणी तुम्हाला जी आकृती दिसते त्याच्यामध्ये हा जो सर्कल काढलेला आहे हा सर्कल काय आहे? दिस इज द सेल. ही पेशी आहे. आता या पेशीमध्ये या ठिकाणी तुम्हाला न्यूक्लियस दाखवलेला आहे आणि न्यूक्लियस सोडून हा जो एम्प्टी स्पेस आपल्याला दिसतोय ह्याच्यामध्ये काय असतं? तर याच्यामध्ये असतं सायटोप्लाझम. आणि मग हा ऑक्सिजन शेवटी टिश्यूकडून कुठं गेला बघा? हा ऑक्सिजन टिश्यूकडून कुणाकडे गेला? सेलकडे गेला. आणि ही सेल या ठिकाणी तुम्हाला दाखवलेली आहे. ही एक पेशी आहे. पेशीमध्ये ऑक्सिजन गेलेला आहे. त्याचबरोबर पेशीमध्ये फूडस्टफ आहे, कार्बोहायड्रेट आहे, दॅट इज ग्लुकोज. म्हणजे ग्लायकोलायसिस ही प्रक्रिया जी घडते म्हणजे ज्याच्यामध्ये ग्लुकोजचं कंप्लीट ऑक्सिडेशन होतं त्याला आपण ग्लायकोलायसिस असं म्हणतो. तर ही ग्लायकोलायसिस प्रक्रिया कुठं घडते? सायटोप्लाझममध्ये घडते. या ठिकाणी बघा इथं मी लिहिलेली आहे ही रिॲक्शन. तर ह्या सायटोप्लाझममध्ये ग्लायकोलायसिस घडतं. ग्लायकोलायसिस घडतं म्हणजे नेमकं काय होतं? तर ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप. या ठिकाणी ग्लुकोज ऑक्सिडाइज झालेला आपल्याला दिसून येतो. आणि ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होऊन महत्त्वाचा घटक या ठिकाणी तयार होतो बघा. 2PA लिहिलेला आहे. 2 म्हणजे 2 मोलिक्युल्स. कुणाचे 2 मोलिक्युल्स? PA म्हणजे पायरुविक ॲसिड. Again this pyruvic acid is converted into acetyl coenzyme A. ग्लायकोलायसिस प्रक्रियेमध्येच 2 पायरुविक ॲसिडचं कन्व्हर्जन पुन्हा कशामध्ये होतं? ॲसेटिल कोएन्झाईम ए मध्ये घडून येतं. ॲज वेल ॲज विथ द हेल्प ऑफ ATP बरोबरच अजून ग्लायकोलायसिसमध्ये NADH2 मोलिक्यूलसुद्धा तयार होतो आणि कार्बन डायऑक्साईडसुद्धा याच्यामध्ये रिलीज झालेलं आपल्याला दिसून येतं. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज ग्लायकोलायसिस. काय काय घडून आलं ग्लायकोलायसिसमध्ये? ग्लुकोजचं इथं दिसते +O म्हणजे ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये रिॲक्शन झालेली आहे. इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन दॅट इज द ऑक्सिडेशन अँड ग्लुकोज ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप अँड वी आर गेटिंग 2 molecules of pyruvic acid. Again this pyruvic acid converted into 2 molecules of acetyl coenzyme A. ज्या अर्थी इथं 2 मोलिक्यूल पायरुविक ॲसिडचे तयार झालेत त्या अर्थी या पायरुविक ॲसिडपासून मिळणारे ॲसिटिल कोएन्झाईम एचे सुद्धा किती मोलिक्यूल तयार झालेले आहेत? 2 मोलिक्यूल या ठिकाणी तयार झालेले आहेत. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज ग्लायकोलायसिस. Second process of cellular respiration, that is aerobic respiration, is tricarboxylic acid cycle. This is also called as Krebs cycle. ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकलला दुसरं नाव आहे क्रेब्स सायकल अँड इट टेक प्लेस इन मायटोकॉन्ड्रिया. ही फिगर तुम्हाला कोणाची दिसते बघा? मायटोकॉन्ड्रियाची. म्हणजे ही ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल कुठं घडून येते? मायटोकॉन्ड्रियामध्ये, तंतुकणिकेमध्ये. आणि ती कशी घडते की ग्लायकोलायसिसमध्ये जे ॲसेटिल कोएन्झाईम ए मिळालेलं आहे ते मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रवेश करतं. ग्लायकोलायसिसमध्ये आपल्याला जे ॲसेटिल कोएन्झाईम ए मोलिक्यूल जो मिळालेला आहे तो काय होतो? मायटोकॉन्ड्रियामध्ये तो प्रवेश. या ॲसेटिल कोएन्झाईम ए वरती चेन रिॲक्शन, सायक्लिक चेन रिॲक्शन ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिडची घडून येते आणि याच्यापासून आपल्याला NADH2, FADH2, CO2, H2O हे मोलिक्यूल आपल्याला मिळतात. सायक्लिक चेन ऑफ रिॲक्शन्स called as tricarboxylic acid cycle is operated on it in the mitochondria, and the acetyl part of acetyl coenzyme A is completely oxidized and we get CO2, H2O, NADH2 and F. या ठिकाणी तुम्हाला ग्लुकोजचं ऑक्सिडेशन केलेली रिॲक्शन या ठिकाणी दिसून येते बघा. C6H12O6 हा काय आहे? ग्लुकोज. ऑक्सिडेशन म्हणजे इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन आणि त्याच्यापासून आपल्याला मिळालेले आहेत कार्बन डायऑक्साईड, वॉटर अँड एनर्जी. अँड दिस एनर्जी इज नथिंग बट ATP मोलिक्यूल ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेट. म्हणजे ह्या ATPच्या स्वरूपामध्ये आपल्याला एनर्जी मिळत असते. थर्ड स्टेप इन aerobic respiration or cellular respiration, that is electron transfer chain reaction. In this electron transfer chain reaction आपल्याला असं दिसून येतं बघा या ठिकाणी कंप्लीट रिॲक्शन आहे. ग्लायकोलायसिसमध्ये NADH2 तयार झालेला दिसून येतो. त्याचबरोबर
पायरुविक ॲसिडचं ॲसेटिल कोएन्झाईम एमध्ये कन्व्हर्जन होत असताना सुद्धा NADH2 मोलिक्यूल तयार झालेला दिसून येतो. अँड all these molecules are participated in electron transfer chain reaction, and each gives two molecules of, and each molecule of NADH2 gives, या ठिकाणी आपल्याला दिसतंय बघा, NADH2च्या प्रत्येक एका मोलिक्यूलपासून वी आर गेटिंग 3 मोलिक्युल्स ऑफ ATPचे 3 मोलिक्यूल मिळतात. त्याचबरोबर from each molecule of FADH2 we are getting 2 molecules of ATP. This is the third step in cellular respiration or aerobic respiration. या ठिकाणी आपल्याला ही थर्ड स्टेप आपल्याला दिसून येते बघा, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. या ठिकाणी लिहिलेलं आहे ETC. आणि ह्या ETC रिॲक्शनपासून आपल्याला शेवटचा प्रॉडक्ट मिळतो ATP. आणि ATP along with ATP we are getting molecules of carbon dioxide and water also. Here we see chart of aerobic respiration, how we are getting energy with the help of oxidation of glucose. We know that carbohydrates, proteins and lipids or fats that are the nutrients. हे न्यूट्रियंट्स आहेत, पोषक घटक आहेत. आणि यांच्यापासून आपल्याला शेवटी ATP मोलिक्यूल एनर्जी म्हणजेच काय मिळते तर ATP मिळतोय. तो कशा पद्धतीनं झाला आहे बघा, आत्ता जी आपण रिॲक्शन बघितली ती काय होती. पहिल्यांदा आपण कार्बोहायड्रेट्समधला ग्लुकोज घेतलेला होता. ग्लुकोज इज अ काइंड ऑफ कार्बोहायड्रेट्स अँड it is oxidized step by step. That process is called as glycolysis, and in this glycolysis process we are getting pyruvic acid as a main product. when ग्लुकोजचं जेव्हा ऑक्सिडीकरण झालं तेव्हा आपल्याला पायरुविक ॲसिड आपल्याला मिळालं. म्हणजे ग्लायकोलिसिस प्रक्रियेमधला पायरुविक ॲसिड हा महत्त्वाचा पदार्थ आहे. आणि ह्या पायरुविक ॲसिडपासून पुन्हा आपल्याला काय मिळालं, ॲसेटिल कोएन्झाईम A. अँड फ्रॉम दिस ॲसेटिल कोएन्झाईम A, Krebs cycle or tricarboxylic acid chain reaction take place in acetyl part of acetyl coenzyme A, and it is completely oxidized, and this is called as Krebs cycle. And finally electron transfer chain reaction. In electron transfer chain reaction we are getting CO2, H2O and energy molecule. समजा कार्बोहायड्रेट्स आपल्या शरीरामध्ये कमी आहेत, प्रोटीन्सचा वापर केला जाईल आणि प्रोटीनचे कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, अमिनो ॲसिडमध्ये होणार आहे. आणि पुन्हा अमिनो ॲसिडपासून आपल्याला मिळणार आहे ॲसेटिल कोएन्झाईम A, आणि ही पुढची प्रक्रिया आहे त्या पद्धतीनं होईल. समजा कार्बोहायड्रेट्स प्रोटीन आपल्या शरीरात कमी आहेत तर आपल्या शरीरातली चरबी लिपिडचा वापर केला जाईल. लिपिडचं कन्व्हर्जन फॅटी ॲसिडमध्ये होईल. अगेन दिस फॅटी ॲसिड इज कन्व्हर्टेड इंटू ॲसेटिल कोएन्झाईम A. ॲज युजल the reaction or series of reaction take place. In this way aerobic respiration take place. Aerobic respiration, organism which cannot live in the presence of, in short we see here cellular respiration. One type is aerobic respiration. First step is glycolysis. Like information about glycolysis occur in cytoplasm. Glucose is oxidized to form pyruvic acid, NADH2, ATP and water molecule. This is the first step. In first step, that is glycolysis, glucose is completely oxidized. Second step, that is tricarboxylic acid cycle. In this tricarboxylic acid cycle, this occur in mitochondria. Two molecules of acetyl coenzyme A which are produced in glycolysis enter in mitochondria. Oxidation of acetyl coenzyme A take place and we are getting CO2, H2O, NADH2 and FATH2. These are the second step, tricarboxylic acid cycle in aerobic respiration. And third, last one is electron transfer chain reaction occur in mitochondria. NADH2 and FATH2 molecule take part only here, and from each NADH2 we are getting 3 molecule of ATP molecule, and from each FADH2 we are getting 2 molecule of ATP molecule. Here we see the diagram. In diagram of mitochondria and tricarboxylic acid cycle, total aerobic respiration take place and final product we are getting ATP molecule.